विषयाला मिनिमम 24 पिरियड जर असेल किंवा 24 स्टुडंट जर असेल तर ती डिव्हिजन होते. 24 विद्यार्थ्यांची एक डिव्हिजन पकडल्या जाते. पण दुसरी डिव्हिजन जर पकडायची असेल तर 120 प्लस 24 अशी डिव्हिजन ती होऊ शकते. इथे कॅल्क्युलेशन करताना यांनी काय म्हटलं की विषयाला सुद्धा 120 प्लस कसं शक्य आहे, तिथे पण मार्क खाल्ला गेला. आता याच्यावरती मलमपट्टी करत असताना त्यांनी काय केलं, सगळ्या जेडी आणि सगळ्या महाराष्ट्र शासनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे आयोग नेमले गेले ते म्हटले का आपण फर्स्ट इयरला काय करू माहिती आहे का, 3 मेजर ठेवू. 3 मेजर ठेवले. सेकंड सेमिस्टरला 3 मेजर ठेवले. याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे, प्रत्येक मेजरला तास किती दिले, 4 दिले, 4 तास दिले. एका मेजरला 4 तास दिले. आता एका मेजरला 4 दिले, 3 मेजर आहे, 3 चे 12 तास झाले. आणि फर्स्ट सेमिस्टरला एकूण क्रेडिट दिले 22. 3 वर्षाची डिग्री जर घ्यायची असेल तर 132 क्रेडिट. आणि जर 4 वर्षाची डिग्री घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा आणखी 44 मिळवा, त्याच्यामध्ये प्लस करा. 176, 178 असं काही क्रेडिट होत होते. आता इतर गंमत काय झाली माहिती का, याच्यामध्ये आणलं IPS, याच्यामध्ये आणलं GE, याच्यामध्ये आणलं ACC VSC, याच्यामध्ये आणलं CC. पण नाव अशी भारी भारी ठेवले. आता नाव भारी भारी ठेवले, पण त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन देताना ते शिकवायचं कोणी, त्याच्याबरोबर कोणत्या विषयामध्ये कॅल्क्युलेट करायचा. आता समजा सेकंड इयरला आपण गेलो, एक विद्यार्थी आता यावर्षी मागच्या वेळी, आता यावर्षी थर्ड इयरला, मागच्या वर्षी सेकंड इयरला होता. मागच्या वर्षीची गंमत बघा, त्या 3 विषयाचा एक राहिला मेजर आणि एक झाला मायनर, एक झाला आउट. ड्रॉपच झाला नाही, ड्रॉप झाला. त्याचं काय करायचं, त्या विषयाचं काय, तो बाहेर गेला. बरं या ठिकाणी समजा आता GE ला कोई पण म्हटलेलं आहे, जनरल इलेक्टिव्ह आणि ओपन इलेक्टिव्ह. ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय, तर समजा मी ह्युमॅनिटीचा आहे, तर मी ह्युमॅनिटीचा विद्यार्थी आहे, तर मला जो GE घ्यायचा आहे किंवा तो OE घ्यायचा, ओपन इलेक्टिव्ह घ्यायचा आहे, तर मला मॅन्डेटरी हे आहे की आय शुड हॅव टू इलेक्ट दिस सब्जेक्ट फ्रॉम अदर फॅकल्टी अदर दॅन ह्युमॅनिटीज. म्हणजे मी ह्युमॅनिटीचा आहे तर मी GE घेताना, जनरिक घेताना हा कॉमर्स तरी घ्यावा किंवा मग आता मी जर याचा घेतला असेल तर याच्या बरोबर कुठे कॅल्क्युलेट केलं पाहिजे. जर मी जनरिक जर सायन्सचा घेतला असेल तर सायन्सच्या प्राध्यापकाच्या खात्यामध्ये ते कॅल्क्युलेट झाले पाहिजे, ते 2 तास झाले पाहिजे की नाही. साधी साधी गोष्ट आहे की तिथं त्याच्या ते धरत नाही. IKS, आता आपल्या विद्यापीठाने घाई मध्ये IKS आणलं आणि सगळ्याला कंपल्सरी केलं फर्स्ट इयरला, आणि 2च विषयाला IKS दिले, मराठीला आणि हिस्ट्रीला. संत साहित्य आणि गडकिल्ले, गडकरा पाहता, बरोबर 2. बरं त्यांना तरी ते 2 तास द्यावे की नाही, त्यांना दिलं नाही, फक्त थांबायला. म्हणजे त्यांनी पण त्यांनी तास होत नाही तो सोडून द्या. म्हणजे त्यांना सुद्धा माहिती आहे आपल्या विषय आपल्याकडे आपल्याला हे तर माहिती पाहिजे IKS त्याला दिलेलं आहे की नाही. आता IKS सगळ्या विषयाचा IKS व्हायला पाहिजे तिथं कुठे, जर तुम्हाला इफ यू हॅव टू इम्प्लिमेंट इट, ज्याला आपण म्हणतोय व्हेरी इम्प्रेसिव्हली आणि ठरवली, ॲट दॅट टाइम यू मस्ट हॅव टू फ्रेम द सिलेबस ऑफ IKS फ्रॉम ईच अँड एव्हरी सब्जेक्ट. कोणत्या जो काही विषय शिकवला जाईल त्याचा IKS असायला पाहिजे. तो IKS घेतला गेला नाही. आता नव्यानं आलाय थर्ड इयर मध्ये टाकले, आता IKS घेणार. आता इथून स्पेशलायझेशन होतं आम्हाला पुढे. इथपर्यंत झाला म्हणजे IKSचं वर्कलोड धरत नाही, GEचं वर्कलोड धरत नाही, CCचा वर्कलोड धरत नाही. मग 8 तास आपण फुकट शिकवायचं आहे हा प्रश्न. हे कुठेतरी धरले गेले पाहिजे. आणि त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे, ज्यावेळेला सर यावर्षी आपण 26-27 पूर्ण होईल आणि आपण 27-28 मध्ये जाऊ, त्यावेळेला आपण ऑनर्स मध्ये जाणार आहोत. आपल्याला 4थं वर्ष येणार आहे. या 4थ्या वर्षामध्ये तोच विषय कुठे जाणार आहे मेजर,
म्हणजे एखादा विद्यार्थी मेजर घेऊन जर 4थ्या वर्षामध्ये गेला आणि त्याने त्या ठिकाणी डिटेल स्टडी केली, फील्ड प्रोजेक्ट असेल किंवा कम्युनिटी प्रोजेक्ट वगैरे असतील, त्या ठिकाणी सगळं केलं, त्याने रिसर्च केला, तर ते 4 वर्षाची डिग्री मिळाली. आणि 4 वर्षाची ऑनर्सची डिग्री मिळवायचा घाट का घातलेला आपल्या देशामध्ये माहिती आहे? बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला त्या ठिकाणी 4 वर्षाची डिग्री त्यांच्या देशामध्ये आहे, त्याला प्रेफरन्स दिला जातो. आणि आपल्याकडचा गेलेला विद्यार्थी त्याला 1 वर्ष एक्स्ट्रा राबवून घेतलं जातं, त्याच्याकडून काही तो कोर्स करून घेतला जातो, आडाम कोर्स त्याला आपण म्हणतो तसा. जसं आपल्याकडे काही विषयाला जर समजा एका पहिलं काही विद्यापीठामध्ये, आता आपल्या विद्यापीठामध्ये